स्टार्ट. नमस्कार, मी दीपक सुनतकर. बरेच दिवसापासून एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. अहेरीपासून ते प्राणिजापर्यंतचा हा 3 किलोमीटरचा रस्ता गेल्या 2 वर्षापासून थंड अवस्थेत होते. जवळपास 2 वेळा PWD विभागानं या ठिकाणी 2 वेळा निविदा घेतलेली आहे. पहिली निविदा होती ही 4.5 करोडची, त्याच्यानंतर दुसरी निविदा होती ही जवळपास 2 करोडची. या निविदेमार्फत 2 वर्षात काम कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. मात्र उद्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा अहेरी येथे दौरा असल्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्याचे पॅचेस बुजवण्याचे काम सुरू आहे. म्हणजे सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी जीवाचे कुठल्याही प्रकारचं मोल नाही. मुख्यमंत्री साहेब येत असल्या कारणाने या ठिकाणी रस्त्याचे काम होत आहे. मात्र आजपर्यंत या कामाला कोणीही हात लावलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्री साहेब किंवा नेते मंडळी महत्त्वाचे आहेत, सामान्य लोक नाही. सामान्य नागरिकांचे काय जीवाचे पर्वा नाही इथल्या व्यवस्थेला. म्हणजे ही कोणती लोकशाही आहे? माझं म्हणायचं काम एवढंच आहे की गेल्या 2 वर्षापासून रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते, तेव्हा का बरं करण्यात आले नव्हते काम? आत्ताच का बरं? मुख्यमंत्री साहेब येणार असल्यामुळे यांना आता जाग आले काय? म्हणजे इतके नालायकपणा करायचे का? हे म्हणजे आमचे सामान्य नागरिकांचे जीव सस्त्यात आले आहेत का? हे अशा प्रकारचं कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही. मुख्यमंत्री साहेबांना माझी आग्रहाची विनंती का, साहेब तुम्ही दिलेल्या शब्दांचे या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं मोल नाही. अशातले हे भाग आणि हे अशातले इथले सार्वजनिक डिपार्टमेंट बांधकाम विभागाचे लोक करत आहेत की या ठिकाणी दौरा असल्यामुळे ह्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. अन्यथा हा रस्ता कितीतरी महिन्यानंतर चालू केले असते अशातला भाग या ठिकाणी दिसून येत आहे. धन्यवाद.